2012 सालापासून महाराष्ट्र राज्यामध्ये गुटखाबंदी लागू केलेली असून भिवंडी शहरामध्ये अनेक ठिकाणी मात्र अद्यापही अवैधरित्या गुटखा विक्री केली जात असून या प्रकरणी अन्न आणि औषध प्रशासन विभागामार्फत कारवाई करण्यात आली असून अनेक ठिकाणी छापे टाकत लाखो रुपयांचा माल हस्तगत केला असून या दुकानांना आणि गोदामांना सील ठोकण्यात आला असून यांच्यावर यापुढे काय कारवाई केली जाते यावर सर्वांचे लक्ष लागून आहे। भिवंडीतील धामणकर नाका, वंजारपट्टी नाका, वाडा रोड या परिसरामध्ये हे छापे टाकण्यात आले असून यामध्ये मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा हा जप्त करण्यात आला आहे। अन्न आणि औषध सुरक्षा अधिकारी चौधरी यांच्या नेतृत्वाखाली हा संपूर्ण छापा टाकण्यात आला असून अधिकारी M सानप, उदय सी लोहकरे, श्रीमती RY वंजारी, DZ तोत्रे या संपूर्ण अधिकाऱ्यांनी या संपूर्ण प्रकरणात महत्त्वाची कामगिरी बजावत भिवंडी शहर परिसरात हे छापे टाकले आहेत। भिवंडीच्या धामणकर नाका परिसरातील कोहिनूर डाईंग जवळील फकीरुद्दीन खान यांच्या दुकानावर टाकण्यात आलेल्या छाप्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा मिळाला असून यामध्ये प्रामुख्याने गोवा गुटखा याची मोठ्या प्रमाणात पाकिटं आढळली असून त्याचप्रमाणे विमल गुटखा, SHK नामक गुटख्याचा मोठ्या प्रमाणात साठा, त्याचप्रमाणे रजनीगंधा, पुकार, दुबई, तुलसी, राजनिवास, दिलबाग अशा विविध प्रकारचे गुटखे ज्यांच्यावर महाराष्ट्र शासनाने बंदी घातली असून हा संपूर्ण मुद्देमाल हा त्यांच्या गोदामामध्ये आढळून आला असून मुख्य म्हणजे फकीरुद्दीन यांच्यावरची आत्तापर्यंतची ही तिसरी कारवाई असून याआधी दोनदा या प्रकरणी त्यांच्या दुकानाला सील करण्यात आले होते। तरीही सर्रासपणे गुटखा विकत असल्याने कुठेतरी स्थानिक संबंधित पोलिसांचं या प्रकरणी हप्ता मिळत असल्याची चर्चा परिसरात केली जात असून या तिसऱ्या कारवाईत देखील त्यांच्या दुकानाला सील करण्यात आले असून संपूर्ण मुद्देमाल हा जप्त करण्यात आला आहे। दरम्यान या प्रकरणी त्यांच्यावर आता कायद्याद्वारे काय कारवाई केली जाते हे पाहणे औत्सुक्याचंच ठरणार आहे। तसेच नदीनाका वाडा रोड जवळील फैजल सुपारी अँड जनरल स्टोअर येथे टाकण्यात आलेल्या छाप्यात देखील गोवा, SHK, विमल या गुटख्यांचा साठा आढळून आला असून संबंधित दुकानात देखील कारवाई करत सील करण्यात आले आहे।
तसेच वंजारपट्टी नाका परिसरातील रोलेक्स हॉटेल जवळील सलीम भाई यांच्या शालू सुपारी स्टोअरवर देखील छापा टाकण्यात आला होता। या छाप्यामध्ये देखील अनेक प्रकारचा गुटखा आढळून आला असून दरम्यान एकीकडे राज्यात गुटखा बंदी असताना देखील शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री केली जात असल्याचे उघड झाले असून एकच खळबळ उडाली असून आता त्यांच्यावर काय कारवाई केली जाईल हे पाहणे एकंदरीतच चर्चेचा विषय बनला असून या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेत महत्त्वाची कामगिरी बजावली आहे ते आमचे लोखंडचे उपसंपादक जगदीश पताळे यांनी।